संदर्भात विचारते। बदलापूर मध्ये 2 छोट्या जीवांवर अत्याचार होतो आणि अजूनही त्यावर ठोस अशी कारवाई आपल्याकडून काही करण्यात आलेली नाही। तुम्ही देखील गृहमंत्री होतात, तर काय वाटतं या प्रकरणाकडे बघून तुम्हाला? नाही, बदलापूरची घटना ही मला वाटतं की फार गंभीर आणि तो एक सामाजिक प्रश्न आहे असं माझं मत आहे। या प्रश्नाला आपण सगळ्यांनी मतमतांतर बाजूला, पक्षाची वेगळी पक्षीय अभिनिवेश न करता या मनोवृत्तीकडे आपण कसं बघायचं हे ठरवलं पाहिजे। आणि ठीक आहे, लगेच आता आम्ही शक्ती कायदा केला, असे कायदे करून हे कर्टेल करता येईल, भीतीचा धाक दाखवणं, पण समाजात अशी प्रवृत्ती तयार होणं हेच समाजाचं अपयश आहे। आम्ही शिक्षणाच्या संबंधात कुठं कमी पडलो का? संस्कार आमचे समाजातले लहानपणीचे या सगळ्या गुन्हा करणाऱ्या लोकांच्यावरचे कमी पडले का? याचा पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने विचार केला पाहिजे। आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील या सगळ्या गोष्टी या आपण कशा आणू शकतो की जेणेकरून अशी गुन्हेगारी कमी होईल, यासाठी विचार केला पाहिजे। आता बदलापूरच्या गुन्ह्याच्यावर कायद्याने ताबडतोब कारवाई व्हावी। आता पोलीस गुन्हाच नोंद करत नाहीत म्हणजे आश्चर्य आहे। उशिरा गुन्हा नोंद करण्याचं कारण काय? तर एव्हिडन्स व्हॅनिश व्हावेत, हा त्यातला एक उद्देश असतो। त्यामुळं पालक चिडले, पालक रस्त्यावर आणि रेल्वेच्या रुळावर आले। एवढी वाईट अवस्था म्हणजे लोकांनाच या सरकारबद्दल विश्वास नाही, सरकार काही करत नाही आणि संस्था चालक जे आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं पाप सरकार करतंय, अशी भावना सगळ्या महाराष्ट्राची झाली। आणि दुर्दैवाने, तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण दररोज ज्या घटना महिलांच्या बाबतीत होत आहेत, 126 रोज महिलांच्या अगेन्स्ट गुन्हे व्हायला लागलेले आहेत। 126 हा रेट आहे आता रोज। त्यामुळं महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, बालकं सुरक्षित नाहीत। आम्ही लाडक्या बहिणी म्हणून त्यांना संबोधित असलो, तर त्या आमच्या लाडक्या बहिणी घरातनं बाहेर पडल्या तर घरी पोचेपर्यंत तिचे आई वडील घाबरलेले असतात की आमची लेक परत येईल का, आमची बहीण परत येईल का, लहान मुलं शाळेत जातात त्यांच्यावर काय होईल का, याची भीती आज पालकांच्यात आहे। त्यामुळं या सरकारची काम ही इकडे बघतायत आणि प्रश्न इकडे आहेत। त्यामुळे खरे प्रश्न जे आहेत महिलांचे, महिला महाराष्ट्रात एवढ्या असुरक्षित आजपर्यंत कधी नव्हत्या। प्रचंड घबराट सामान्य माणसांच्यात, महिलांच्यात आज आहे। आणि त्यामुळं शाळेत जाणाऱ्या मुलींपासून संध्याकाळी बाहेर जाणाऱ्या तरुण मुलींना देखील काय कशाला तोंड द्यावं लागेल काही सांगता येत नाही। एवढी कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा कधी उडल्या नव्हत्या। महिलांना सुरक्षितता कधीच एवढी असुरक्षितपणा वाटला नव्हता। त्यामुळे हे सरकारचं अपयश आहे। आणि महिला म्हणतात या पैसे देतात, ठीक आहे, पण त्याचा अर्थ कोणत्याही अत्याचाराला आपण दुर्लक्षित करू शकत नाही। आधी अत्याचार गुन्हे थांबवा महिलांच्या अगेन्स्ट, ती खरं समाजाची गरज आहे। पण हे बाकीच्या दुसऱ्या दिशेनेच चालले। आपल्याकडून आता तोच लाडक्या बहिणींचा उल्लेख झाला, मी तुम्हाला परत एकदा म्हणजे लाडक्या बहीण योजनेकडेच घेऊन जातो। लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार जोरात सुरू आहे। म्हणजे अजितदादा सुद्धा गुलाबी झालेत, शिंदे फडणवीसांचे दौरे सुरू आहेत, मोठमोठे कार्यक्रम सुरू आहेत। लाडक्या बहीण योजनेमुळे कुठेतरी विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे का? धडकी भरलेली नाही, कारण अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला त्या ही मूळ अर्थसंकल्पातली योजना नाहीये। शेजारून दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला कागद अर्थमंत्र्यांकडे दिला, अर्थमंत्र्यांनी ते वाचून काढली आणि ती योजना जाहीर झाली। विचार न करता योजना जाहीर केलेली आहे। आज त्यामुळं महाराष्ट्रात लाडक्या बहिणीला मदत करायची की तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही ह्याच्यापेक्षा चांगली मदत करू। ह्यापेक्षा महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींच्या केसाला धक्का लागणार नाही अशी महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही व्यवस्था करू। महाराष्ट्रात कुठल्याही महिले व स्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघण्याचं धारिष्ट्य महाराष्ट्रातल्या कुठल्याही गुन्हेगाराला होणार नाही, अशी सामाजिक आणि कायद्याची व्यवस्था आम्ही निर्माण करू। पण त्याचबरोबर महिलांना जे पैसे आज आपण देतोय ते पैशाचंही आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यात सुधारणा करणार आहोत।
पण मूळ प्रश्न आहे की न विचार करता केल्यामुळं सगळ्या योजना आता बंद झाल्यात.